आपण एरवी म्हणतो की वेळ कोणती कशी हे काही सांगता येत नाही. त्यातल्या त्यात राजकारणामध्ये तर काळ आणि वेळ कशा पद्धतीने एकमेकांवर सूड उगवेल हे काही सांगता येत नाही. आता अजितदादा पवार ज्या वेळेला राजकारणामध्ये प्रवेश करते झाले छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने, त्यावेळेला सुप्रिया सुळे यांनी उपवास धरला होता. का? कारण की जोपर्यंत दादा संचालक म्हणून निवडून आला हे मला कळत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंब देखील पिणार नाही, अशी प्रतिज्ञा सुप्रिया सुळे यांनी केली होती. आता तेच अजितदादा या सुप्रिया सुळे यांना लोकसभेमध्ये पाडण्यासाठी गुंड पुंड पैसा याच्यासह आपली मातोश्री यांच्याशी भावनिक खेळी वेगवेगळे प्रयोग करत आहेत, दमबाजी करत आहेत, गुंडगिरी करत आहेत आणि असे त्यांच्यावर वारंवार आरोप होत आहेत. आता नेमकं जिंकणार कोण? बारामतीमध्ये आज जे मतदान सर्वाधिक व्हायला पाहिजे होतं महाराष्ट्रामध्ये, परंतु तसं काही झालेलं नाही. लोक नेमकं कुणाला भिवून घरामध्येच थांबले. त्यांना उन्हाची भीती होती का? तर ती उन्हाची अजिबात नव्हती. ही तर सवय आहे प्रत्येकाला. परंतु बारामतीमध्ये ननंद भावजाईचं हे राजकारण जे नव्या अर्थाने पेटवण्यात आलेलं आहे, जाणीवपूर्वक पेटवण्यात आलेलं आहे, ते सगळे कमळाचे ज्यांच्या डोक्यामध्ये राजकारणाचा चिखल झालेला आहे त्यांनी बारामतीच्या पवार खानदानीवर त्या अर्थाने डल्ला मारलेला आहे. आता खरं जिंकताय कोण हे आपल्याला 4 जूनलाच कळणार आहे. तर आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत की बारामतीची ही निवडणूक ही कोणत्या टोकाला कोणी टोकदारपणे नेलेली आहे, याचे म्होरके कोण आहेत आणि नेमकं अजितदादा पवार यांच्या पदरामध्ये नेमकं काय पडणार आहे त्याविषयी. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. एक तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून ही चर्चा आपण घडवून आणत असतो. तर हे बघा, अजितदादा पवार हे दबंग नेते म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे 22 वेळेला धाडी पडल्या, ITच्या पडल्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या पडल्या, त्यांच्या नातेवाईकांच्या, अगदी पार्थ पवार असेल, त्यांच्या वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत, त्यांचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचे स्रोत नेमके काय काय आहेत हे शोधण्यासाठी केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते कळालं आणि मग त्यांनी सांगितलं की हा पत्ता जो आहे राजकारणातला तो आपल्या खास कामाचा आहे. मग त्याला आधी उघडपणे दम भरला पाहिजे. तसं त्यांनी दम भरला आणि मग राजकारणात त्यांना पुन्हा सत्तेवर बसवलं, सत्तेच्या चाव्या हातामध्ये दिल्या. इतकी जरब, इतकी ताकद अजितदादा पवार यांची आहे की जो राजकारणात वैरी समजला जातो, जो आपल्याला जेलमध्ये टाकायला निघालेला आहे आणि तो साधासुद्धा नेता नाही आहे, तर तो देशाचा पंतप्रधान आहे. असा पंतप्रधान जर आपल्याला एंटरटेन करतोय तर मग आपली जी ईर्ष्या आहे मुख्यमंत्री होण्याची किंवा कायम सत्तेमध्ये राहूनच सगळ्या पद्धतीचा विकास करायची, तर त्यासाठी आपल्याला रोखणार कोण? म्हणून त्यांनी भावनिक नाळ तोडली ती शरद पवारांची. मग शरद पवारांचं वय काढणं काय वगैरे, म्हणजे शरद पवारांचं म्हणजे त्यांचं अजित पवार यांच्या एका कार्यकर्त्याने तर मडकं फोडलं. म्हणजे जे नंतर अंत्यसंस्काराच्या वेळेला जे केलं जातं ते त्या पद्धतीचं एक कृत्य केलं गेलं. भलं त्याच्यात सारवासारव झाली नंतर की असं नाही तसं नाही वगैरे वगैरे अशा शब्दामध्ये. मग आपला सख्खा भाऊ श्रीनिवास आपल्याला सांगतो की वस्तारा घेऊन तयार राहा, 4 जूनला मिशीच काढून टाकायचे, अमुक आहे तमुक आहे, अशा पद्धतीची टीका. मग आपली वयोवृद्ध आईला कसं सोबत घेऊन आले, मतदान घडून आणलं, सगळं कुटुंब पवार कुटुंब आपल्या विरोधात असताना मेरे पास माँ है असं म्हणण्यासाठी अजितदादा पवार यांनी ती खेळी केली, ती भावनिक खेळी केली. मग त्यांच्यावर टीका झाली. जसं नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीच्या काळामध्ये त्यांच्या वृद्ध मातेला रांगेमध्ये उभं केलं होतं आणि मग सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता, तशीच सहानुभूती आता आपल्याला कोणकोणत्या माध्यमातून मिळवता येईल याचा एक प्रयत्न म्हणून अजितदादा पवार यांनी आपल्या मातोश्रींना मतदानासाठी आणलं. आणि मग त्याच्यावर कडी केली ती सुप्रिया सुळेंनी. सुप्रिया सुळेंनी काय केलं, थेट अजितदादा पवारांचं काटेवाडीतलं घर गाठलं आणि त्या काकींशी भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि मग ज्या वेळेला अजित पवार यांना असं विचारलं की तुम्हाला हे माहिती का, त्यांनी सुप्रिया सुळे तुमच्या घरी येऊन गेला, त्यांनी सांगितलं की मला ते काही अजून माहिती नाही वगैरे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया. आता इकडं रोहित पवार
म्हणजे आता हे रोहित दादा, शरद पवार गटातले रोहित दादा, एक दुसरे जे दादा राजकारणामध्ये जन्माला आलेले आहेत, त्याचं सगळं श्रेय अर्थातच अजितदादा पवार यांनाच द्यायला पाहिजे. कारण की त्यांना तोडील अजित पवारांची या बारामतीच्या लोकसभेच्या निमित्ताने सुनेत्रा यांना निवडून आणण्यासाठी जी काही धडपड चालू आहे आणि सामदंड भेद त्यांनी जे सगळं ते सुरू केलेलं आहे. मग आता वेल्ल्याची शाखा, PDCC बँकेची पुणे जिल्हा मध्यवर्ती शाखा ही रात्रभर उघडी कसं काय होती? सगळ्या पैशांचं वाटप देत होतं. मग ते पैसे गेले इकडं तिकडं, कुठं वाटप झालेलं आहे? फक्त बँकेतच पैसे आहेत का? अनेक ठिकाणी पैसे आहेत. मग ते पैसे वापरायचे कसे? कुणाच्या मार्फत वापरायचे? गजा मारण्यांच्या मार्फत वापरायचे की आसिफ शेखच्या मार्फत वापरायचे की जे 35 जे गुंड जे सोडण्यात आलेले आहेत त्यांच्या मार्फत वापरायचे? कशा पद्धतीने वापरायचे याचं सूक्ष्म नियोजन. मग कुठून कसे द्यायचे, कोणत्या खोलीमध्ये द्यायचे, कोणत्या सरपंचाला गाठायचं, काय करायचे, याचे काही जे व्हिडिओ जे आज ट्विट केलेले आहेत रोहित पवार यांनी, त्याच्यावर आता मग ते जुनेच व्हिडिओ आहेत वगैरे वगैरे असं त्याच्यावर बोललं जायला लागलेलं आहे. अर्थात या व्हिडिओची नोंद किंवा सुप्रिया सुळे यांनी कालच जे काही संवेदनाक्षम जे मतदान केंद्र आहेत त्याच्याविषयी निवडणूक आयोगाला एक धोक्याचा इशारा म्हणजे त्या अर्थाने तक्रार केली होती. आणि मग रात्रीपासून म्हणजे जी कतल की रातमध्ये जे चालतं पैसे वाटप, मग अगदी 2,000 घ्या, 4,000 घ्या, 5,000 घ्या, काय प्रत्येक वोट आणि प्रत्येक पाहिजे तेवढ्या नोटा घ्या, हे सगळं चित्र महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मग कोणत्या पातळ जे सुसंस्कृत राजकारणाच्या गप्पा मारतात, ज्यांनी पार्टी विथ द डिफरन्स, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान कोणत्याही परिस्थितीमध्ये झालेच पाहिजे, मग त्याची काळजी दौंडच्या आमदारांनी घ्यायची, खडकवासल्याच्या आमदारांनी घ्यायची आणि इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलाने देखील घ्यायची आहे, तिकडे पुरंदरच्या विजय शिवतारेंनी देखील घ्यायची, राहुल कुल हे तर घेणारच आहेत. मग आता कोणत्या बूथवर नेमकं किती मतदान झालेलं आहे त्या EVMमध्ये प्रत्येक बारकाईने पाहिलं जात आहे. ते अजितदादा पवार हे यांनी तर उघडपणे धमकीच दिलेली, प्रत्येक बूथमध्ये पाहिलं जाईल की खरंच कोणत्या कार्यकर्त्यांनी कशी मदत केलेली आहे, किती मतदान घडून आणलेलं आहे, कुणाचं पडलेलं आहे, कुणाच्या बाजूने पडलेलं आहे. कारण की हे जे काही 200 कोटीच्या आसपास जे काही सगळा पैसा ओतला गेलेला आहे तो पैसा खरंच कारणी लागलेला आहे का? आता अजितदादा पवार यांची खरी शक्ती जी आहे ती त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते, त्यांनी सांभाळलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ती ताकद आहे आणि बारामतीमध्ये ती सगळी त्यांनी एकवटलेली आहे. मग साधा कारखान्याचा चेअरमन करायचं आहे, कारखान्याच्या चेअरमननी ठरवायचं ऊसतोड कामगार हे कुणाला किती नेमायचे, त्यांची ने-आण कुणी करायची, ऊसाची ने-आण कुणी करायची, ट्रॅक्टर पाहिजे का, हे तुला ट्रॅक्टर. म्हणजे साध्या कार्यकर्त्याला 5-10 लाखाचं टेंडर देण्यापासून, ट्रॅक्टर देण्यापासून, मोठा कार्यक्रम आहे बांबू तू लाव, खुर्च्या तू लाव, हे कॉन्ट्रॅक्ट देण्यापासून अगदी भंगार विक्रीचे कंत्राट देखील त्यांना द्यायचे आणि त्यांना सगळ्या अर्थाने सांभाळायचं. आता व्यापाऱ्यांच्या तर अडचणी सगळ्या सोडवायच्यात, उद्योजकांच्या सोडवायच्यात. मग सगळं कायद्यातल्या सगळ्या पळवाटा शोधायच्या, त्यांना अभय द्यायचं, त्यांना आश्रय द्यायचा, त्यांचा फायदा करून द्यायचा. आणि मग जे मंत्रालयामध्ये विरोधी पक्ष नेतेपद असो किंवा अर्थमंत्रीपद असो, सकाळी पठ्ठ्यास म्हणजे दादा जे आहेत पहाटेच मी कामाला लागतो आणि मग त्या कामाला भेटीला येणाऱ्या सर्वसामान्य लोकांशिवाय ज्या काही खास भेटी असतात त्या कोणत्या भेटी होतात, अँटी चेंबरमध्ये कोणत्या भेटी होतात, जयंत पाटील असेल, रोहित पवार असेल, हे अनेकदा आता टीका करायला लागलेले. अर्थात आता राजकारणामध्ये कसं तो तिकडं बाजूला गेला आपला विरोध की मग त्याच्यामधले दोष काढायला सुरुवात होती, तसंच ते होताना दिसतंय. परंतु तुमच्या आमच्या नशिबी जर तेच राजकारण असेल तर आपण ते उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय काहीही करू शकत नाही. कारण की जिथं ज्यांच्या हातात कायदा आहे, म्हणजे आता निवडणूक आयोगाला हे दिसत नाही का, हे व्हिडिओ एवढे प्रकाशित झालेले आहे, सोशल मीडियामध्ये एवढे प्रसारित झालेले, ते दिसले नाही का? मतदान होईपर्यंत निवडणूक आयोगाने काहीही केलं नाही. अनेक तक्रारी आल्या. म्हणजे दत्ता भारणेंनी जे काही शिव्यांची लाखोली वाहिली त्या एका कार्यकर्त्याला, ती सगळ्यांनी पाहिलेली, तरी दत्ता भारणेंच्या विरुद्ध काही कारवाई करायची. मग त्यांनी सांगितलं त्या भारणेंनी की मी काय मराठीतच बोललो, मी काही शिव्या दिल्या नाही, माझी कशी बाजू आहे वगैरे वगैरे, त्यांनी सारव केली. तर आजचं हे सगळं चालू आहे. कमरेचं सोडून सगळं राजकारण सुरू आहे. म्हणजे राजकारणामध्ये या निवडणुकीच्या कुरुक्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचे वार करण्यात येतील, ज्याला आपण अतिशय गलिच्छ म्हणतो,
अशा पद्धतीचं राजकारण हे एका बारामतीमध्ये दिसून आलेलं आहे. तिकडे काल शरद पवारांनी सांगता सभेमध्ये परवा बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता. शारीरिकदृष्ट्या ते थकलेले होते आणि त्यांनी जे काही उष्माघात असताना देखील जे काही भाषण केलं ते लोकांना प्रचंड भावलेलं आहे. म्हणजे 10 पैकी 7 लोक हे शरद पवारांना मानणारे आहेत. असे ज्यावेळेला अंतर्गत सर्वे वगैरे जे आले त्यावेळेला अजितदादा पवार यांनी खऱ्या अर्थाने कंबर कसली. मग सगळे जे नवीन परिवार जो राजकीय परिवार जो तयार झालेला आहे, भारतीय जनता पार्टी कमळाची सगळी ताकद आपल्याला वापरायला मिळणार आहे. तर ती त्यांना कसंही करून ती वापरावी लागणारच आहे. कारण शेवटी मोदी शहा त्यांना विचारणार की कोणत्या बूथवर आमदार तुम्ही किती मतदान केलेलं आहे. शेवटी आता आमदारकीचं तिकीट ह्या सगळ्यांना पाहिजे. मग हे सगळे पुरंदर, भोर याच्यासह हे जे काही 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत याच्यामधली ताकद आपल्याला सगळी वापरून घ्यायची. आणि मग आता या ताकदीच्या जोरावर आपण खरं किती मताधिक्य घेतो. सुनेत्रा यांना लोकसभेमध्ये कशा पद्धतीने आपण विराजमान करतोय याचा प्रयत्न अजितदादा पवार यांनी केलेला आहे. कारण की आता कसं ही प्रतिष्ठेची लढाई आहे. बारामतीला ज्या वेळेला अजित पवार पहिल्यांदा आले, म्हणजे ज्या वेळेला बंड त्यांनी केलं आणि बारामतीला ज्या वेळेला त्यांनी पहिल्यांदा सभा घेतली बारामतीकरांना उद्देशून, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की लोकसभेमध्ये मी जो काही उमेदवार देईल त्याला तुम्ही निवडून आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर काही इकडं तिकडं झालं, दगाफटका केला तर मी काही विधानसभा लढवणार नाही, असं अजितदादा पवार यांनी म्हटलं होतं. आता बघूयात की 4 जूनला काय निकाल लागतो तो. आणि तो निकाल जर अजितदादा पवारांच्या विरुद्ध लागला, अर्थातच सुप्रिया सुळे ह्या तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या, तर मग अजितदादा पवार विधानसभेची निवडणूक बारामतीची लढवणार काय हेच आपल्याला कळेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.